पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ममता मावशी तुमचा आणि त्यांचा संसार वाचवण्यासाठी रुपालीबाई साहेबांना या घरातून बाहेर काढण्यासाठी म्हणून गेल्या होत्या रुपालीबाई साहेबांच्या नवऱ्याशी बोलायला। पण रुपालीबाई साहेबांनी आधीच स्वतःच्या नवऱ्याला त्यांच्या कटात सामील करून घेतलं होतं। फोटोत चुकीची दिसेल अशी परिस्थिती मुद्दाम तयार केली गेली तिथे। साहेब इतके वर्ष तुम्हाला हे प्रश्न नाही पडले कारण रुपालीबाई साहेबांनी तुम्हाला प्रश्न कधी पडूच दिले नाही आणि त्यात तुमच्यामुळे त्यांना दिवस गेले होते। या अपराधी भावनेत तुम्ही अडकला होता। साहेब तुम्ही असं करता का? तुम्ही ना फक्त रुपालीबाई साहेबांच्या नवऱ्याला शोधा, कदाचित तुमची खात्री पटेल। रुपाली माझा संसार उद्ध्वस्त करतेस तू, अशीच सोडणार नाही। रुपाली सोड तिला। रुपाली सोड। रुपाली सोड तिला। नाही सोडणार। रुपाली सोड सोड। तो वेळ लागलाय का? काय करतेस तू? काय करू मी? माझ्यापेक्षा जास्त हिच्यावर विश्वास आहे। ही धडधडे खोटं बोलते तरी शेखर नाही। आज काय तो सोक्ष होऊनच जाऊ दे। रुपाली सोड तिला। रुपाली सोड। रुपाली ऐक माझं। रुपाली चल तू। रुपाली थांब। रुपाली ऐक माझं। नाही सोडणार। चल आई आधी तेजस इथे उभी राहा इथे तू। अरे तू उभी राहा इथे। शांत हो रुपाली। मी सांगते पण मी आज सगळ्यांसमोर सांगणार। तेजस आधी तुम्हाला ऐकायला येते का? कालिया काय झालं आई? तेजस आई काय आधी काय झालं? ही नालायक मुलगी तिचा हात सोड। तुला दिसत नाही तिला त्रास होतोय? तिच्यामुळे अख्ख्या घराला त्रास होतोय, ते दिसत नाहीये तुला? माझा जीव जाईस्तोवर या घराची काळजी घेतली मी आई, आणि ही खोटं नाटं बोलून माझ्या घराच्या मुळावरच गाव घालतीये। मुळावर म्हणजे? 2 मिनिटं थांब ना जरा। काय झाले आई? सांगशील का? काय केलं हिने? काही नाही मित्रा, तू तुझ्या रूम मध्ये जा। नाही शेखर, आज सोक्ष लागायलाच हवा आणि तो मी लावणार। आधी ही तुझं रक्षा कवच म्हणून आली ना घरात, ही खोटारडी आधी खोटं बोलून राहते या घरात। तुला माहितीये ना शेखर कसे बोलले तिच्या बोलण्याला? आतापर्यंत सहन केलाय आधी, पण आता नाही। पॉली शांत हो। शेखर तुम्ही मला शांत व्हायला सांगताय? मला आधीचं रक्षण करण्यासाठी घेऊन आला तिला तुम्ही, पण ही या घरात आल्यापासून बघताय ना किती प्रॉब्लेम्स यायला लागले। संकटांवर संकट येतात दिसत नाहीये का तुम्हाला शेखर? का असे वागताय? नाही सहन होते आता। आजपर्यंत आधीच्या जीवाचा प्रश्न होता म्हणून सहन केलं। तुम्हाला कळत नाही शेखर, हिने बाबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा आम्ही सगळ्यांनी क्षमा केली तिला। केली की नाही? आई इतके दिवस ना मला एका गोष्टीची शंका होतीच, पण मी दुर्लक्ष करत होते। आज मी माझ्या कानाने ऐकलं, माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि माझी खात्री झाली आई।
कसली शंका? काय झालंय रुपाली? आता हिनं आणखीन काय केलंय? आई, तुम्ही म्हणत होतात की नाही, मी लक्ष्मी म्हणून या घरात आले. मी घरात आल्यानंतर या घरात फक्त सुख आणि सुखच येणार. आजपर्यंत मी हाच प्रयत्न केलाय की माझ्या घरात सुख कसं नांदे. पण आई, हिने माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी विष पेरलंय. म्हणजे शेखर, आता तरी तुम्ही काही बोलणार आहात की नाही बोलणार आहात? बोला शेखर, बोला काहीतरी. ठीक आहे, मी चल. आधी आईचं असं म्हणणं आहे की मी मारलंय ममताताईंना. काय? मी खून केलाय त्यांचा. आणि मी तुझ्या जीवावर पण उठले आधी. हे शक्य आहे का? मी नाही करू शकत असं. देवा, मला मारून का नाही? मला मारून का आई 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 तू लांब वाज. प्लीज शांत हो. रुपाली प्लीज रडू नको. शांत हो. मी कोणाची वाट बघते? जा पाणी घेऊन ये. जा. तू शांत हो प्लीज. प्लीज शांत हो. रुपाली शांत हो. मिस्टर अध्यक्ष ऐका, आता कोणी काही बोलणार नाही इथे. शांत बसा, श्वास तरी घेऊ द्या तिला. प्लीज पाणी घे. बाबा, काय चाललंय हे सगळं? अद्वैत, आपण ह्या विषयावर नंतर बोलूया, आत्ता नको. मिस्टर राज्याध्यक्ष, तुम्ही आम्हाला कोण समजता? हा, आम्ही आश्रित आहोत. ही कोण कुठली रस्त्यावरची मुलगी येते, माझ्या आईवर नको नको ते अलिगेशन्स लावते आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता? काय बाळगोतपणा आहे हा? सिरियसली डॅड, व्हॉट्स रॉंग विथ यू? बाबा बोला, तुम्ही शांत नका बसू आता. नाही, ऐक. त्यांना विचारते नक्की कुठल्या जगात राहते. काय तर म्हणे ही नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे. काय चाललंय काय? मला एक गोष्ट सांग, माझ्या आईने जन्म मला दिलाय, पण तिने काळजी नेहमी तुझी जास्त घेतली. अटेन्शन नेहमी तुला जास्त दिलं, प्रेम जास्त तुझ्यावर केलं. ही असं करेल? मिस्टर राज्याध्यक्ष, तुम्ही माझ्या आईला ओळखायला चुकलात. एक वेळ ती अद्वैतसाठी स्वतःचा जीव देईल. काय चाललंय बाबा? हे सगळं का करताय तुम्ही? आणि हे इतकं सगळं घडत होतं हे तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही बोलला का नाही? आता हे सगळं कुठल्या दिशेला जातं याची काही कल्पना आहे का तुम्हाला? शेखर, तुला कळत नाहीये घराची काय स्थिती झालीये ती? हिच्यामुळे सगळ्यांना किती त्रास होतोय, पण सगळे गप्प आहेत. का? कारण तू आधीचं रक्षण करायला म्हणून तिला इथे आणलीस. सध्या घरात जे चाललंय ना, त्यामुळे आपलं घर मोडेल रे बाबा.
आई, मी आता सगळ्यांना एवढंच सांगेन की हे जे काही आहे ते योग्य वेळेला स्पष्ट होईलच. पण तोपर्यंत मला या विषयावर वाद नको आहे. नेत्रा, तू तुझ्या रूम मध्ये जा. रुपाली, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बेडरूम मध्ये चल. 1 मिनिट, इथून कोणी कुठे जाणार नाही. जे काय बोलायचं इथे आमच्या समोर बोला. रुपाली, हे जर घर मोडायला नको असेल, ऐक माझं, चल रूम मध्ये. मला घर नाही मोडायचं. आई, काय करतेस तू? चल, सावकाश सावकाश. शांत हो, शांत हो. ऐकलं अद्वैत? तुझे बाबा काय म्हणाले? योग्य वेळ आल्यावर सांगेन. मुहूर्ताची वाट बघतायत अजून ते. अरे कधी सांगणार? तेजस, माझं ऐक, आपल्याला ही सिच्युएशन जरा शांतपणे हँडल तू करावी. मला सांगायचं ना काय कसं हँडल करायचं. तुझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे मी. कळलं? तेजस, मी बघतो कसं हँडल करायचं. तेजस प्लीज ऐक, आता ही वेळ नाही आहे सगळं बोलायचं. मी काय बोलतो ते आधी नीट ऐकून घे. मी काय बोलतोय ते ऐक प्लीज. माझं तिकडे मी सांभाळतोय. प्रयत्न करतोय सगळं. शांतो दादा, शांतो प्लीज. शांत हो. हे काय होऊन बसलं शेखर? एखादं वाईट स्वप्न बघते असं वाटतं मला शेखर. मला प्लीज बाहेर काढा या स्वप्नातनं. होईल सगळं ठीक. असं व्हायला नको होतं. आपण जरा बोलूया. मला काही प्रश्नांची उत्तरं हवीत रुपाली. शेखर, तू आधी बस, आधी बस तू. सावकाश. रुपाली, तुला काय वाटतंय? हे सगळं माझ्याकरता सोपं नाहीये ग. पण जर का मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर कदाचित ती उत्तरं हे सगळं थांबवू शकतात. ममताचे आणि तुझ्या नवऱ्याचे फोटो आपल्या घरात कसे आले? मला आश्चर्य वाटते की ते फोटो बरोबर तुझ्या हातात कसे पडले. कोणी काढले होते ते फोटो? अनिल तुला सोडून गेला ही गोष्ट इतक्या सहज कशी घडली? तो निघून गेला तेव्हा तुमच्यात नेमकं काय बोलणं झालं होतं? बायकोशी पटलं नाही म्हणून नवरा बायकोला सोडून गेला हे मी समजू शकतो. पण हे मला समजत नाहीये की कितीही काहीही झालं तरी आपल्या मुलाला, आपल्या पोटच्या मुलाला इतक्या सहजासहजी कोणी सोडून जात नाही. त्याने तेजसबद्दल काहीच विचार केला नाही. त्याला काळजीपोटी सुद्धा एक फोन केला नाही. रुपाली, अनिल कुठे गेलाय? आता कुठे आहे तू? मला त्याचा पत्ता हवाय. नेत्राच्या सांगण्यावरून विचारताय तुम्ही प्रश्न?
नेत्रा हा विषय आता सोड कर, आपण त्या विषयावर नको बोलूया. ममताचे आणि अनिलचे संबंध होते हे आपल्याला त्या फोटोवरनं कळलं. ही झाली एक बाजू. पण ममता आणि अनिल एकमेकांना कुठे भेटले, त्यांची ओळख कशी झाली, त्यांच्यात नेमके संबंध कसे होते, काय होते, ही दुसरी बाजू मला समजून घ्यायची. रुपाली प्लीज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे. रुपाली बोल, अनिल कुठे गेलाय? 20 वर्ष झाली शेखर या सगळ्या गोष्टीला. आता हे सगळं उगाळण्यात काय अर्थ आहे? कशासाठी हे सगळं? या जगात ज्या गोष्टी घडतात त्याला काहीतरी कार्यकारण भाव असतोच. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतोच. तो अर्थ जाणून घ्यायचा मला. सांग, अनिल कुठे गेलाय? त्रास होतोय मला खूप. तू बस इथे, बस बस बस, शांत बस. गरगर आलोच. शेखर हे घे पाणी, पाणी घे. हे सावकाश सावकाश घे पाणी. आणि जरा आराम कर आता. काय रुपाली, भूतकाळ हा त्रासदायकच असतो, पण आपल्याला सगळं नीट करायचं की नाही, म्हणून या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत. मला घाई नाहीये. तू शांतपणे विचार कर, आपण नंतर बोलूया. ममताचे आणि तुझ्या नवऱ्याचे फोटो आपल्या घरात कसे आले? मला आश्चर्य वाटते की ते फोटो बरोबर तुझ्या हातात कसे पडले. तो निघून गेला तेव्हा तुमच्यात नेमकं काय बोलणं झालं होतं? शेखरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली तर सगळंच संपेल. पण नाही दिली तर मग मीच रस्त्यावर येईल. स्वप्न धुळीला मिळेल माझं. काय नाही, मला वाटलं की ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड. ऐक ना, हे सगळं काय चाललंय? माझ्या डोक्यावरून जातंय सगळं. शेखरना पण बरेच प्रश्न पडतायत. पण मला हे कळत नाही की ज्या गोष्टी गेल्या 20 वर्षात कोणापर्यंत नाही पोहोचल्या, ज्या तितक्याच आत होत्या, त्या अचानक बाहेर कशा काय येऊ शकतात? आई, लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपल्याला या घरातून एक्झिट घ्यावी लागेल. हे प्रकरण खूप मोठं होत चाललंय आता. आई काहीतरी बोलतोय मी. नाही सुचतंय मला. ठीक आहे, त्या नेत्राने राजाध्यक्षांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण नेत्राला कोणी सांगितल्या?
काय चाललंय, कुठून मिळते ही सगळी इन्फॉर्मेशन? मला नाही कळत आहे, मला नाही कळत आहे की या सगळ्या गोष्टी नेत्राला कशा कळल्या.